नमस्कार, सुस्वागतम. कशा आहात सगळे मंडळी? मास्क लावताय ना, सोशल डिस्टन्सिंग पाळताय ना आणि हे सगळं सांभाळून आपल्या कार्यक्रमासाठी नवनवीन व्हिडिओ बनवताय ना, आपली कला सादर करताय ना. कारण घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे लाव रे तो व्हिडिओ. तर मंडळी, आपला कार्यक्रम सुरू झाल्यापासून घराघरातल्या टॅलेंटला वाव मिळाला आणि प्रत्येक जण आपला एक सुंदर व्हिडिओ बनवून आपल्याला पाठवायला लागला. गेल्याच काही दिवसांपूर्वी आपण सेलिब्रिटी स्पेशल एपिसोड केला आणि त्याला सुद्धा लय भारी रिस्पॉन्स मिळाला. लोकांचं असं म्हणणं होतं आणखीन आम्हाला सेलिब्रिटींचे व्हिडिओ बघायला आवडतील. तर अनेक सेलिब्रिटींना आम्ही विनंती केली की तुमचा व्हिडिओ सुद्धा आम्हाला शेअर करा आणि त्यांनी आनंदाने आपल्या कार्यक्रमासाठी व्हिडिओ शेअर केलेले आहेत. त्यांचे आणि अर्थातच तुम्ही पाठवलेले व्हिडिओ असा आजचा आणि उद्याचा हा एपिसोड असणार आहे. लगेच सुरुवात करूयात आजच्या भागाला. बघूयात व्हिडिओ कोणी पाठवलेला आहे. सुप्रसिद्ध गायक स्वरूप भालवणकर आणि सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते सुपरस्टार जॉनी लिव्हर यांचे बंधू जिमी मोझेस यांनी. बघूयात हा धमाल व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ.
लय भारी लय भारी लय भारी लय भारी गाणं आहे हे. आणि खरं तर आभार तुमचे की तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी हा व्हिडिओ पाठवलेला आहे. आणि लॉकडाऊनमध्ये सगळे कसे जोरूचे गुलाम झाले याच्याबद्दल गंमत सांगणारं हे गाणं होतं. मला फार आवडला हा व्हिडिओ. आणि तुमच्या या व्हिडिओसाठी आमच्या कार्यक्रमाच्या प्रथेनुसार आम्ही काही स्माइली देणार आहे आणि तुम्हाला अर्थातच देणार आहे 10 पैकी 10 स्माइली. अभिनंदन आणि आभार आहेत तुमचे. मंडळी, पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी. बघूयात काय व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी उर्मिला कोठारे. झी युवावरील लाव रे तो व्हिडिओ ह्या कार्यक्रमाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या सगळ्यांचेच आवडते डॉक्टर निलेश साबळे हा कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आणि हा उपक्रम खूप खूप महत्त्वाचा आहे. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी फुलवा खामकर. लॉकडाऊनच्या काळात आपल्यापुढे एक भन्नाट कार्यक्रम घेऊन आले होते डॉक्टर निलेश साबळे आणि या कार्यक्रमाचं नाव आहे लाव रे तो व्हिडिओ. या कार्यक्रमाच्या सगळ्या कास्ट अँड क्रूला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वा 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 वा. धन्यवाद फुलवाजी, धन्यवाद उर्मिला. तुम्ही दोघींनी इतका सुंदर व्हिडिओ आम्हाला इकडे पाठवलेला आहे. आणि दोघी किती भारी मैत्रिणी आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण यंदा नवरात्रीमध्ये आपल्याला बाहेर ग्राउंडवरती दांडियाचा अनुभव किंवा गरब्याचा अनुभव नाही घेता आला. पण हा व्हिडिओ बघताना सगळ्या महिलांना असं वाटलं असेल की आपण घरामध्ये बसून सुद्धा हा अनुभव घेऊ शकतो. आणि दोघी मैत्रिणींनी सोशल डिस्टन्सिंग पाळून इतका सुंदर हा व्हिडिओ बनवला. मला फार आवडला. आणि या व्हिडिओसाठी मी काही स्माइली देणार आहे कारण आमच्या कार्यक्रमात आम्ही स्माइली देतो. तुमच्या या व्हिडिओसाठी आम्ही तुम्हाला देतोय 10 पैकी 10 स्माइली. अभिनंदन. आणि परत एकदा खूप खूप धन्यवाद. पुढचा व्हिडिओ मंडळी आपल्याला पाठवलेला आहे आणखीन एका सेलिब्रिटीनी, ज्यांचं नाव आहे सुरभी हंडे, ज्यांना जय मल्हार या मालिकेमधून आपण भेटलेलो आहोत. बघूयात त्यांचा व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी सुरभी हंडे. लाव रे तो व्हिडिओ हा कार्यक्रम झी युवावर येतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातल्या अनेक मराठी लोकांना आपापली कला सादर करता येणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी डॉक्टर निलेश साबळे म्हणजेच निलेश दादा, तुला खूप 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 शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि हा कार्यक्रम नक्की बघा, फक्त झी युवावर. लाव रे तो व्हिडिओ. डोळ्यावरून माझ्या, डोळ्यावरून माझ्या उलटून रात्र गेली, वचने मला दिलेली विसरून रात्र गेली. डोळ्यावरून माझ्या मी मानले मनाशी माझेच सर्व तारे. मी मानले मनाशी माझेच
सर्व तारे स्वप्नात हाय माझ्या, बहरून रात्र गेली, वचने मला दिलेली, विसरून रात्र गेली, डोळ्यावरून माझ्या, डोळ्यावरून माझ्या. वा 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 सुरभी, खूप छान, खूप छान, लय भारी. खरं तर तुम्ही किती चांगल्या अभिनेत्री आहात हे सगळ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे आणि जगभरात तुमचे फॅन्स तुम्ही तयार केलेले आहेत. पण तुम्ही इतक्या सुंदर गाऊ शकता हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज लोकांना कळेल, तुमच्या फॅन्सना कळेल. पण खूप छान आणि खूप आभार तुमचे की तुम्ही आमच्या या कार्यक्रमासाठी स्पेशली हा व्हिडिओ बनवून पाठवला आणि आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तुमच्या या व्हिडिओसाठी सुद्धा आम्ही काही स्माइली रूपी गुण देणार आहोत आणि तुम्हाला अर्थातच देतोय 10 पैकी 10 स्माइली. अभिनंदन. म्हणजे पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे सुशील आंबेकर यांनी. हेरंब थिएटर हा ग्रुप आहे त्यांचा. बघूयात काय व्हिडिओ. अरे भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. लय वारे, किती सुंदर. आणि आपली ही धनगरी परंपरा आहे आणि या परंपरेतला हा नृत्याविष्कार त्यांनी सादर केला पारंपरिक कपड्यांमध्ये. इतकं छान हे धनगरी नृत्य त्यांनी सादर केलं आणि किती सुंदर. सगळ्यांनी छान वेशभूषा केली होती, एक सुंदर गाणं आणि तुमचं कोऑर्डिनेशन तर लयच भारी. महाराष्ट्राची शान आहे मंडळी लोकनृत्य आणि ते तुम्ही सादर केलं. वा, तुमचा व्हिडिओ मला आवडलेला आहे सुशीलजी आणि तुमच्या सगळ्या ग्रुपला मिळून मी या व्हिडिओसाठी देत आहे 9 स्माइली. अभिनंदन. म्हणजे पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे मम्मीनी. मम्मी म्हणजे कोण तुमच्या लक्षात आलं असेल, स्मिता तांबे. सध्या त्यांची मालिका झी मराठीवर खूप गाजतीये. त्यांनी आपल्याला व्हिडिओ पाठवलाय. बघूयात त्यांचा काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. हाय एव्हरीवन. प्रत्येक माणसामध्ये एक छुपं टॅलेंट असतं आणि म्हणजे ते कुठल्याही स्वरूपातलं असेल.
ते अगदी फार मोठ्या प्रमाणावर नसेल. म्हणजे कुणाला साधी छान रांगोळी काढता येते किंवा कुणाला उत्तम नकला करता येतात किंवा कुणाला स्वयंपाकामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीची काहीतरी डिश बनवता येते. कुठल्याही पद्धतीचं टॅलेंट असू ते टॅलेंट शेअर करणारा एक कार्यक्रम आणि अशा पद्धतीचा एक वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम इनिशिएट केलाय तो झी युवाने आणि आपला सगळ्यांचा आवडता निलेश साबळे याने चल लाव रे तो व्हिडिओ या नावाने एक अत्यंत वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम. ही अत्यंत वेगळी कॉन्सेप्ट प्रत्येकाला वाटत असतं की कुठेतरी त्याच्या आतल्या टॅलेंटला एक्सपोजर मिळावं. हे एक्सपोजर देणारा हा कार्यक्रम. सो मला मनापासून सांगते की मला ह्या कार्यक्रमाला खूप 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 शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि निलेश कॉंग्रॅट्स, थँक्यू सो मच. इतका वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम तू असा डिझाईन केलेला आहेस. सो माझ्याकडून स्मिता तांबे द्विवेदीकडून तुला खूप 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 साऱ्या शुभेच्छा या कार्यक्रमासाठी. धन्यवाद 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 स्मिताजी. हाय एव्हरीवन. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की असा पडद्यांवरून कॅमेरा माझ्याकडे का पॅन झालाय. तर हे आहे माझं एक्स्ट्रा टॅलेंट. मला जेव्हा केव्हा वेळ मिळतो म्हणजे अभिनय सोडून मला जेव्हा केव्हा वेळ मिळतो तेव्हा मी अशी कामं करत असते. उदाहरणार्थ असे पडदे शिवणे, घराची सजावट, आमच्या माता आहेत त्यांना सजवणे आणि नंतर मग घरामध्ये आणखी काय 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 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या करणे. उदाहरणार्थ पेंटिंग सुद्धा मला करायला आवडतं. हे माझ्या नवऱ्याने मी मिळून असं पेंटिंग केलेलं आहे बिकॉज आम्हाला ज्या आर्टिफिशियल सनमायका असतात त्या आवडत नाही. वी पेंट दिस. जेव्हा केव्हा आम्ही पेंटिंग बोलू तेव्हा परत याला रिपेंट करून परत त्याच्यावर वेगळं कुठलं तरी पेंटिंग करतो. अशा गोष्टी करते. सो हे आहे माझं एक्स्ट्रा टॅलेंट आणि असं प्रत्येकाच्या आतमध्ये टॅलेंट दडलेलं असतं. त्यामुळे निलेश साबळे ह्याचा जो शो आहे चल लाव रे तो व्हिडिओ याच्यामध्ये अशाच वेगवेगळ्या टॅलेंटला एकत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. सो निलेशला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा या कार्यक्रमाचा. थँक्यू. थँक्यू स्मिता, थँक्यू. तुम्ही आमच्यासाठी इतका सुंदर व्हिडिओ बनवून पाठवलेला आहे आणि तुम्ही किती उत्तम अभिनेत्री आहात. अनेक पुरस्कार त्यांना त्यांच्या अभिनयासाठी मिळालेले आहेत. कुठलीही भूमिका असो, स्मिता किती उत्तम त्या साकारतात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तशीच गृहिणी ही भूमिका सुद्धा तुम्ही किती उत्तम साकारताय हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या तुमच्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या फॅन्सना कळलेला असेल. वा, मला हा तुमचा व्हिडिओ फार आवडला. तुमच्या शुभेच्छा सुद्धा मला आवडल्या. धन्यवाद. तुम्हाला आमच्या कार्यक्रमातर्फे आम्ही देत आहोत 10 पैकी 10 स्माइली. अभिनंदन आणि पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. मंडळी, पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे सुप्रसिद्ध अभिनेते, सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि सुप्रसिद्ध विनोदवीर ज्यांना आपण संबोधतो ते संतोष पवार. वा वा, बघूयात त्यांनी काय व्हिडिओ पाठवलेला आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी संतोष पवार. डॉक्टर निलेश साबळे आणि देवेंद्र नेगी या दोघांनी माझ्या खूप खूप शुभेच्छा, त्यांचे खूप खूप आभार की त्यांनी लाव रे तो हा व्हिडिओ हा कार्यक्रम झी युवा या वाहिनीवर आणला. झी युवालाही माझ्या खूप खूप शुभेच्छा, त्यांचे विशेष आभार कारण त्यांनी हा असा कार्यक्रम करून नवीन कलाकारांना नवीन टॅलेंटला संधी दिली. त्यांच्या पुढच्या वाटचालीस पुढच्या उपक्रमास माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद संतोष सर, धन्यवाद. बंद झाला पडदा पुन्हा उघडत नाही, बोलणारी घंटा मुकी झाली त्याच पायी. हे देवाच्या उजेडाला प्रकाश झोत नाही, 7 सुरांचा सूर बेसूर सा लागतो काही. पोटासाठी पाय जरी तालात उठला, ताल लईत भांबावला. खेळ थांबला थांबला थांबला, खेळ थांबला थांबला थांबला, खेळ थांबला रसिका, खेळ थांबला थांबला थांबला.
मनरंजनाचा आम्ही घेतला वतावसा, नशिबाच्या पसातून बसा सांडला. जगण्याचं रडगान गातो या ढसाढसा, पण ताना घेण्याआधी श्वास कोंडला. मनधना बिदागी सुपारी, दौलत जादा बक्षिशी नाही. टाळ्या शिट्या शाबासकी रसिका, पोट भरत पण चूल पेटत नाही. रंगवय तोंड पुन्हा आम्हा आशीर्वाद दे, जगवय बायको पोर माय बापा साथ दे. भकस रंग मंदिर पुन्हा वावर तू कर, रसिका विरह लांबला. खेळ थांबला थांबला थांबला. वा 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 संतोषजी, धन्यवाद की इतका सुंदर व्हिडिओ तुम्ही आम्हाला पाठवलात. खरं तर मराठी रंगभूमी हा तुमचा श्वास आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही सगळीकडे स्वैरसंचार करता, म्हणजे रंगभूमी, चित्रपट, टेलिव्हिजन सगळीकडे तुम्ही दिसता. पण रंगभूमी हा तुमचा प्राण आहे हे तुमच्या प्रेक्षकांना माहिती आहे. मी तुमचा प्रचंड मोठा फॅन आहे आणि मी अभिमानानं सांगतो सुद्धा बऱ्याच वेळेला की मी कॉलेजमध्ये असताना ज्यावेळेला स्नेहसंमेलनं व्हायची तेव्हा संतोष सरांची नाटकं छोटी छोटी ती कॉपी आम्ही करायचो आणि तसा अभिनय करायचा प्रयत्न करायचो. सरांची सगळीच नाटकं प्रसिद्ध आहेत आणि तेव्हापासून मी तुमचा प्रचंड मोठा फॅन आहे. आणि आज तुम्ही आमच्यासाठी हा व्हिडिओ पाठवलात. खरं तर या व्हिडिओमधून कलाकाराचं जगणं, कलाकाराची सध्याची मनस्थिती आणि कलाकाराची व्यथा तुम्ही मांडलेली आहे की सध्या थिएटर बंद आहे, मग नाटकाचा असो किंवा सिनेमाचा असो, ग्राउंडवरचे कार्यक्रम बंद आहेत आणि प्रत्येक कलाकाराला आता त्या टाळ्या शिट्ट्यांची ओढ लागलेली आहे. अनलॉक सुरू झालंय, सगळ्या गोष्टी हळूहळू सुरळीत होत आहेत. नक्कीच लवकरच पुन्हा एकदा थिएटर सुरू होतील, पुन्हा एकदा ती तिसरी घंटा वाजेल, पुन्हा एकदा प्रेक्षकांची टाळी येईल, पुन्हा एकदा प्रेक्षकांची शिट्टी येईल आणि पुन्हा एकदा तो वन्स मोर नक्कीच येईल. तुमचा हा व्हिडिओ मला फार आवडला सर आणि धन्यवाद की तुम्ही इतक्या मनापासून आम्हाला हा व्हिडिओ पाठवलात. पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, तुमचे आभार. आणि या व्हिडिओसाठी आम्ही ज्या स्माइली देतो त्या आहेत 10 पैकी 10 स्माइली. थँक्यू सो मच. पुढचा व्हिडिओ मंडळी आपल्याला पाठवलेला आहे पलक नागोसे हिनं. बघूयात काय आहे व्हिडिओ. अरे बाबा लाव रे तो व्हिडिओ. मला
वा 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 पलक, मस्त, खूप मस्त तू डान्स केलेला आहे. आणि लावणी ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, कला आहे. हा कला प्रकार सगळेजण जपत आलेले आहेत आणि तुझ्यासारख्या लहान मुलींनी इतकी छान लावणी आमच्या समोर सादर केली आणि सजवलं सुद्धा सुंदर आहे घरच्यांनी तुला. घरच्यांचं पण अभिनंदन. वा, या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे 8 स्माइली. अभिनंदन. मंडळी, पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे आणखीन एका सेलिब्रिटीनी, ज्यांचे जगभरात फॅन आहेत. आपण सगळे त्यांचे फॅन आहोत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आपल्याला व्हिडिओ पाठवलेला आहे. ए बाबा, लाव रे तो व्हिडिओ. हाय निलेश, तुला माहितीच आहे, पण मी आज उभ्या महाराष्ट्राला सांगू इच्छिते की मी तुझी खूप मोठी फॅन आहे. मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटले होते. तुला लक्षात आहे का मला माहिती नाही, मी कोल्हापूरला महेश कोठारेंच्या दुभंग नावाच्या सिनेमाचं शूटिंग करत होते. त्या सिनेमात माझा गेस्ट अपीअरन्स आहे आणि महेशजींनी माझी ओळख करून दिली होती की हा फार मस्त कलाकार आहे, निलेश साबळे याचं नाव. तुला आठवतं का नाही मला माहिती नाही. आणि मला असं वाटलं होतं की हां ठीक आहे, ऑल द बेस्ट, असं मी तुला खूप लाईटली घेतलं होतं. पण तू प्रूव्ह करून दाखवलंस की तू किती टॅलेंटेड आहेस आणि गेली अनेक वर्ष सातत्यानं तू आम्हाला हसवतोयस. तुझी चला हवाई उद्याची टीम तू लीड करतोयस. अशा प्रकारचा कॅप्टन असणं प्रचंड अवघड असतं. तर तुझं निखळ मनोरंजन, त्याचा आस्वाद आम्ही घेतोच आहोत. पण मला स्वतःला म्हणायचं की लॉकडाऊनमध्ये तुझं फार जास्त कौतुक वाटलं, कारण पाहिजे तेव्हा, वेळ असेल तेव्हा झीच्या पेजवर जाऊन तुमचे एपिसोड्स बघता आले आणि खूप मनाला आल्हाद मिळाला, दिलासा मिळाला की आयुष्यात काहीही घडत असलं तरी आपल्या चेहऱ्यावर हसू फुलण्याचे क्षण येणार आहेत. तर हा आशावाद तू आम्हाला सगळ्यांना देतोयस, किती हसवतोयस, त्यासाठी तुझे मनापासून आभार, तुझं प्रचंड कौतुक आणि सगळ्यात जास्त शुभेच्छा. खूप छान काम होत राहू दे. लव्ह यू निलेश. थँक्यू थँक्यू थँक्यू. पण मला खूप छान वाटलं की तुम्ही हा किस्सा मला सांगितलात आणि माझ्या खरं तर लक्षात नव्हतं. मी प्रामाणिकपणे सांगतो की ती पहिली भेट होती. म्हणजे हा किस्सा मला आठवतोय, पण ती आपली पहिली भेट होती हे मला नंतर लक्षात नाही राहिलं. पण तुम्ही ते लक्षात ठेवलंय. हा मोठेपणा असतो एखाद्या मोठ्या कलाकाराचा आणि अर्थातच तुम्ही तितक्या मोठ्या आहात आणि तुम्ही हा किस्सा या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलात, त्यामुळे मला फार छान वाटलं. आणि प्रत्येकजण व्हिडिओच्या माध्यमातून एखादी कला सादर करत असतो, पण तुम्ही हा किस्सा शेअर केलात आणि व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला जी प्रसन्नता मिळते ती खरं तर तुमच्या चेहऱ्याकडे बघून अनेक वर्षे आम्हाला मिळते. की सोनालीजींचं हास्य म्हटल्यानंतर आम्हाला प्रसन्न वाटतं, प्रेक्षकांना ते किती आवडतं आणि सगळ्या प्रेक्षकांचं तुमच्यावरती मनापासून प्रेम आहे. तसेच आम्ही तुमचे फॅन आहोत, पुढेही राहणार आहोत. पण धन्यवाद, तुम्ही मला हा किस्सा सांगितलात, मला 9 वर्षे मागे घेऊन गेलात आणि त्या आठवणीत रमवलं. थँक्यू सो मच सोनालीजी, धन्यवाद. मंडळी, पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे एका विशेष व्यक्तीनं, ज्यांच्या भावल्या किती छान बोलतात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. व्हिडिओ पाठवलेले आहेत रामदास पाध्ये आणि सत्यजित पाध्ये यांनी. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, मी सत्यजित पाध्ये आणि मी रामदास पाध्ये. अहो, तुमची नावं किती वेळा सांगणार आहात? आम्हाला सगळ्यांना माहितीये. अरे गप्प बस जरा ससोबा. मी बसणारच आहोत, पण माझा कार्यक्रम आहे म्हणून मला बोलून दे. मला काही प्रश्न विचारायचे तुम्हाला. बर, विचार. बरं विचारतो. काते काका, मला सांगा, आम्ही असं ऐकलंय की तुमच्याकडे जवळजवळ 2000 बाहुल्या आहेत, खरे का? हो, 2000 बाहुल्या आहेत. पण तुला माहितीये का, या 2000 बाहुल्यांच्या एक आता नवीन बाहुली आलेली आहे, चालणारी, बोलणारी. अरे वा 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 वा. अरे मग आम्हाला भावली ती बघायची आहे. बघायची. मग लाव रे तो व्हिडिओ. मी सत्यजित पाध्ये. मी निवा पाध्ये. हा, असं तोंड हलवायचं नाही बघ. ह्याला काय म्हणतात निवा? व्हेंट्रिलोक्विझम. आता एल्मोचं सॉन्ग म्हणायचं. लला 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 एल्मोस.
आणि म्हणायचं हॅलो नीवा काय नीवा आणि असं म्हणायचं हॅलो 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 आहाहाहा. थँक्यू टाटा बाय बाय. डॉक्टर निलेश साबळे यांचा लाव रे तो व्हिडिओ हा कार्यक्रम झी युवावर सुरू आहे आणि खूप चांगला असा हा उपक्रम आहे. आणि हा उपक्रम सादर करून डॉक्टर निलेश साबळे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी असलेले कलावंत आणि त्यांच्या कला लोकांसमोर आणून एक फार मोठं चांगलं काम केलेलं आहे. मी निलेश साबळे यांचे मनापासून आभार मानतो. मी सुद्धा मानतो आणि असा छान छान कार्यक्रम तुम्ही करत राहा. महाराष्ट्रातल्या अनेक कलाकारांना यासाठी मिळवून द्या. माझ्याकडून तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक. वा 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 वा, मला पापड खायची इच्छा झाली लगेच ते सशाला बघितल्यानंतर. पण फार छान आणि खूप खूप धन्यवाद रामदास पाध्ये सर आणि सत्यजित, तुझेही आभार. आणि मला फार छान वाटलं की आता पुढची पिढी म्हणजे जी छोटीशी कन्या आहे सत्यजितची, तिला सुद्धा आता ते शिकवतायत. आणि किती भारी असतं बघा ना. साधारणपणे घरामध्ये लहान पोरांना खेळायला बाहुल्या आणतात. मुली असल्या तर त्यांना बाहुल्या आवडतातच. मग ती एखादी बाहुली आणायची, मग ती सिंड्रेला सारखी दिसणारी पाहिजे, मग ती महागातली पाहिजे, असं वेगवेगळं असतं. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आणतो. पण तिचं किती बालपण विशेष आहे बघा ना. घरात बाहुल्याच बाहुल्या, 2000 बाहुल्या, पण त्या बाहुल्या बोलू शकतात. ही किती गंमत आहे. आणि हळूहळू आता ती शिकतीये म्हटल्यानंतर काही दिवसांनी ती तुमचा वारसा पुढे चालू ठेवणार. मला छान वाटलं. आणि संपूर्ण भारतभराला ज्यांचा अभिमान आहे असे रामदास पाध्ये सर, कारण ही कला तुमच्या वडिलांपासून चालत आलेली आहे. तुमच्या घरामध्ये 100 वर्षे जुने अर्धवटराव आवडाबाई आहेत, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ही परंपरा सत्यजित पुढे चालू ठेवत आहे. अजूनही नवनवीन प्रयोग तुम्ही या पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये आणि या कलेमध्ये करत आहात. वेगवेगळ्या पद्धतीचे बाहुले तुम्ही स्वतः विकसित करत आहात. जवळपास सगळ्याच देशांमध्ये तुम्ही कार्यक्रम सादर केलेले आहेत. जगभरात तुमचे फॅन्स आहेत. तसाच मी सुद्धा तुमचा एक मोठा फॅन आहे. पण छान वाटलं की आज तुम्ही आम्हाला हा व्हिडिओ शेअर केलात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमच्या या व्हिडिओसाठी आपल्या कार्यक्रमाची गंमत म्हणून आम्ही देत आहोत 10 पैकी 10 स्माइली. अभिनंदन, आभार. मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे चित्रलेखा भागवत यांनी. बघूयात काय व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. वा 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 वा, चित्रलेखा, किती सुंदर हार्मोनियम वाजवलेला आहे तुम्ही. मला फार आवडला तुमचा हा व्हिडिओ.
हे खूप अवघड आहे हार्मोनियम वगैरे वाजवणं, आणि तुम्ही किती सुरात आणि किती सुंदर वाजवलेलं आहे. अर्थात तुमचा अभ्यास असणार, तुमचा रियाज असणार आहे त्याच्यावरचा, आणि हे गाणं सुद्धा लय फेमस आहे आणि ती सुरावट किती भारी हार्मोनियमवरची. तुमचा हा व्हिडिओ मला आवडला. या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 8 स्माइली. अभिनंदन. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जेमिनिस यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए बाबा लाव रे तो व्हिडिओ. देखो ना सैया मोरी कारी नजरिया. वा 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 वा. धन्यवाद शर्वरीजी, तुम्ही आमच्यासाठी हे सुंदर व्हिडिओ पाठवलेले आहेत. आणि शर्वरीजी किती सुंदर अभिनय करतात हे आपल्याला माहिती आहे, पण शास्त्रीय नृत्यावरती त्यांचा वेगळा अभ्यास आहे हे आपल्याला माहितीच आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये आपण त्यांचा नृत्याविष्कार पाहिलेला आहे आणि त्याचा अभ्यास त्यांचा सतत सुरूच असतो. त्याच पद्धतीने हे सुंदर व्हिडिओ त्यांनी बनवलेले होते आणि अभिनयातले वेगवेगळे रस दाखवणारे हे व्हिडिओ मला फार आवडले तुमचे व्हिडिओ. आणि आमच्या कार्यक्रमात एक गंमत असते, आम्ही स्माइल देतो. तुम्हाला देणार आहे अर्थातच 10 पैकी 10 स्माइल. थँक्यू, अभिनंदन आणि आभार. मंडळी पुढचे व्हिडिओ तर लय धमाल आहेत, चॅलेंजवाले व्हिडिओ आहेत आणि हे फक्त बघायचे नाही आहेत, यात तुमच्यासाठी एक संधी दडलेली आहे. बघा व्हिडिओ. मला हे फुलटू वाजवा चॅलेंज करून खूप मजा आली. आता हे चॅलेंज मी तुम्हाला देतेय, तुम्ही पण करणार ना?
मी जस्ट घेतला फुलटू वाजवा चॅलेंज, तुम्ही पण घ्या, मित्रांनो नॉमिनेट करा आणि बघत राहा झी वाजवा. अरे वा 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 वा, मस्त आहे हे. संपूर्ण महाराष्ट्रच नाचतोय की मंडळी. झी नेटवर्क घेऊन आलेलं आहे झी वाजवा, आहे नवं कोर म्युझिक चॅनल. म्युझिकनी करा तुमचा प्रत्येक क्षण साजरा. मंडळी, फुलटू वाजवा चॅलेंज मध्ये तुम्ही भाग घ्या आणि टीव्हीवर या. बेस्ट व्हिडिओज आम्ही दाखवू दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, पूर्ण दिवस फक्त झी वाजवावर. पाहत राहा झी वाजवा, क्षण गाजवा. मंडळी, आता बघूया डॅश द रिटर्ना मोमेंट ऑफ द डे. देवाच्या उजेडाला प्रकाश होत नाही, सात सुरांचा सूर बेसूर सा लागतो काही. पोटासाठी पाय जरी तालात उठला, ताल लईत भांबावला. खेळ थांबला थांबला थांबला. मंडळी, काय मजा येते का नाही? अशीच मजा करण्यासाठी, अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्या याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे लाव रे तो व्हिडिओ.